सुनबाई चालली सासू आईला मदत करायला. सगळा भात शिजून झालं माझा. जेवण काय काय ते बघ काय काय बोलली. तुम्हीच बोलला ना केस. मी बोलले तू वेण्या बांधून इकडे बांध. इन्होंने सांगितलं मेको या भूतासारखं मात ओढ ना असं ठेवाय सांगला. लास्ट आव आहे अख्खा बिर्याणी बॉक्स खाता. गाडी घेऊन तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही बघितले असाल आमचे शेतीचे जे ब्लॉग, भात झोडायचे, भात कापायचे. तर आजचा ऍक्च्युली लास्टचा दिवस राहिलेला आहे आणि सिम्मी पण घरी गेलती एक दिवस, कारण तिच्या बहिणीच्या मुलीचा बर्थडे होता तिकडं. तर मला नाही जायला भेटलं कारण शेतावर थोडे भारे बांधून जमा करायचे होते. तर आज सगळेजण म्हणजे गेलेत, आई वगैरे बाबा बाहेर गेलेत. तर कारण कवळ्या जमा करायचेत आणि थोडे भारे ते बांधून घ्यायचेत. आणि मित्रांनो, आज ना आमच्या बॉईज खाली नाही का, त्यांची एक पार्टी आहे, पण सिमीला माहिती नाही. तर आज ना खूप धमाल येणार आहे. काय पार्टी? मला फ्रीज मधून मिक्सरची वाटी आणून देता का? घे ना तू. द्या ना. आणतो काय याचा मिक्सर मधून आणून दे. किचन मध्ये जरा जेवण बनवते, तिला आता थोडीशी मदत करतो. मिक्सरची वाटी फ्रीज चलो लगाव टाका. नुसती याला जाग्यावर आणून द्यायला पाहिजे का? तर आणून द्यायचं ना मग. हा मग जे ना आणलाय ना. मग वरडते काय मग आज काय स्पेशल शेताव काम करता त्यान झालं. मी ना बेरडा. काय काय डोक्यात बेरडा, त्याला बेरडा सांगता. बिरडा. अच्छा. काय आहे बिरडा? कोणचा बिरडा? सफेद वाली. हो, सफेद बिरडा. आणि मित्रांनो, सिमी डाळ बनली तिची, कांदा इकडे जळतोय वाटतं. आणि मिक्सर मध्ये हे राईचा भात आहे बघ, आम गरम करून काढतो. बाय वाटात. आता काय करतो मित्रांनो, याचा पोपट आहे, कारण आज आम चालू कुठं तुम्हाला फ्रेश झाल्यावर सांगतो. तर आजचा ब्लॉग तर आव्हानी स्टार्ट केलाय. आणि मी पण काल गेली होती माझ्या घरी. माझी छोटी बहीण आहे, त्याचा मुलगीचा पहिला वाढदिवस होता म्हणून. आणि घरी पण सकाळी इकडे काम होतं म्हणून मी सकाळ का पहिला ट्रेननी मी इकडे धावत आली घरी. तर कसं सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायचं होतं आणि घरचे काम पण होते. माझी सासूबाई पण गेली लवकर पुढे, तर मी पण जेवण वगैरे करून घेते. आणि आहो पण जात होते फ्रेश व्हायला. तर मैंने उनको सांगितलं की नंतर फ्रेश व्हा ना, तिकडे जाऊन पण बरोबर तिकडे जाऊन पण खाजच लागणार नाही. म्हणून मुनको बोली आता फ्रेश झाल्यापेक्षा नंतर फ्रेश व्हा. बरोबर हुशार आहे माझी बायको, हुशार आहे. तर चला मित्रांनो, आणि कसं दुसऱ्या ठिकाणचं जे शेत आहे ना, त्याचा भात कापून झालाय, त्याचा काय गोळा करायचा. गोळा नाही, कवळ्या करून मित्रांनो भार बांधायचा. कवळ्या गोळा करून मित्रांनो भारा बांधायचा आहे. आणि अहो मला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये साप पण असतात. ताईला भेटलेले ताईला दुसऱ्या शेतावरती कवळ्या उचलताना अशा अचानक हाताच्या खाली असतात. बघून करावं लागतं. मग मी बघा का, मला ग्लव्स द्या तुम्ही. तर चला मित्रांनो, तू बघ झोंबी तू. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो मका साऊथ. चला मित्रांनो, जाऊन आपण गोळा करू. कवळ्या उचलू. मग बाबा जरा येणार आहे नंतर, मग आम्ही भारे बांधणार मित्रांनो. आणि आज फुल आमची बॉईज लोकांची पार्टी आहे. ती माहिती नाही, नीला घेऊनच नाही. कोणती पार्टी? सांगू तुलाही नेऊन चल. चला शेतावर जातो आता मित्रांनो. पटापट कवळ्या याला आई शिकील. तर आता दुसरे आमची इकडे जमीन आहे ती दाखव तू. तर चला व्हिडिओ असाच तुम्ही देखत राहा. असत गाडी. तर मित्रांनो, आम्ही निघलो घरात ना. आणि एक ऊन पण आहे, पण दुपारचा ऊन तुम्हाला माहितीच असतं किती कडक असतं. त्या आधी लवकर जाऊन कवळ्या जमा केले ना, म्हणजे टेन्शन नाही भारे व्हायला संध्याकाळी. आणि आम्हाला पार्टीला पण जायला. सुनबाई चालली सासू आईला मदत करायला. मदत कराय बघू ही करीत आहे का, आईलाच करायला आहे ते. मी करत नाही का हो? बघू ना. कसं सांगते तुम्ही कारे तोंडे, कसं सांगते तुम्ही कारे तोंडे. 2-3 बाबुले गवले ना याच्या गळ्यातच घाली. बाबुली काय? आणि आमच्या सोबत माझ्या मोठ्या ताईचा मुलगा तो पण आहे. तर खूप आवडतो.
कारण ह्यो शांत असतो ना, त्याच्यामुळे मग ह्यो कसा घरात एकदम मस्त बोलला चल इकडे तिकडे. खूप मस्तीखोर आहे. जयचा व्हिडिओ बघितला असेल तर चला आमचं शेत दाखवतो तुम्हाला. अरे बघा मित्रांनो, हे सगळं भात कापलेलं आहे ते सुकतंय आणि तिकडे पण आहे बसल्यात मस्त. मित्रांनो हे बघा, आम्ही आलोय आता शेतावरती. हे बघा, हे कुठे पळत चाललाय तुम्ही हो? अच्छा, मला वाटलं साप भेटलं की काय तुम्हाला. माझ्यावरती पळत आहे बाबा, काय येत नाही. बरोबर, चांगली प्रॅक्टिस नाही, काय नाही. शेतात काम प्रॅक्टिस चालू आहे, मग पडवूनच ना. हे बघा बसले इकडे आमची मंडळी. यांले पियाल थंडा बिंडा आणाय होता का ना तू घरातून. हे बघ मित्रांनो, या कवळ्या अशा जमा करायच्यात पूर्ण, नंतर भारे बांधायच्यात. सगळं भात शिजून झालं माझा. जेवण इथे काय कवडी खुश होते हा इथे. आता काय करशील मग उडे? आता गोळ्या करून भारा बांधणार डोक्यावर. नेशील डोक्यावर मग आपकी पेक्षा जास्त उठाती हूं मैं. राहू दे, तो एक दिला आता डोक्या अशी वाकडी वय. आणि आमच्या सोबत मावशी आहे आणि कोण होईल वनी का मामी आणि आमचे काका, 3 घरचे. शांतच असतात. ही आमची आई आणि तिची सून. जेवण बिवण झाला का ना घरात? मित्र काय काय ते बघ काय काय बोलली. तुम्हीच बोलला ना केस. मी बोलले तू वेण्या बांधून इकडे बांध. इन्होंने सांगितलं मेको. या भूतासारखं मात ओढ ना असं ठेवाय सांगला. मी काय बोललेलं तुला. मैल काय बोललू इथून येण्या गाली मगून चिमटालाय आली म्हटली. देख माझं नाव जे ते आई बांधली ते करी हेडल्या जमा करेल. म्हणजे आमच्यात कसं असत असं इथे आमच्या स्मशानभूमी आहे इथं मित्रांनो. मसवट्या सगळे जणांना इथे जमिनीमध्ये गाडतात. आणि आईला वरडली कारण केस सोडून होती ना. मग आमच्या इथं कसे भूत लागतात, माग भूत असे केस सोडून राहिले की. तर चला मित्रांनो, अजून या शेतात त्यात कवळ्या जमा करायच्या आहे बघा. तर हे पटापट आम्ही जमा करतो. तुला येतं ना? तुम्ही बघा आता कसं काय पुढे. आणि आमची संध्याकाळी पार्टी पण आहे, तिथं सिम्मीला घेऊनच नाही जायचा. तर मित्रांनो आता आम्ही चालू कवळ्या गोळा करायला. हे बघा, तर एवढं हा कसा आमचा असंच म्हणजे डेली ब्लॉग ब्लॉग आहे. आज दिवसभरात बघू कारण संध्याकाळी आमची पार्टी आहे. बघा दाखवणार आहे पोरांची. मला पार्टी नाही भेटलं ना शंकर्या. मला पार्टी नाही भेटलं ना शंकर्या. मग बघ तुझं हाडका घालाय हाडका खाया दे फक्त पार्टीतली अशी गोळा करतात मित्रांनो. हे बघा, जा आज तुला कोण काका शिकवेल. काका तिकडे या. इकडं कसा करायचा आणि कशा ठेवायचा. आणि असा ठेव. हा ठेवशील उलटा. मला बाबांनी शिकवलंय. बाबा का काका? का बाबांनी पण काकांनी पण. तर या मित्रांनो अशा कवळ्या जमा करायच्यात आम्हाला. तर काय करतो, या एवढ्याच राहिल्यात आता शेतातल्या. आणि ह्याचं काय होणार मग? कसलं? हे जे छोटे छोटे केस राहिले त्याच्यानं हे या खुटा त्याला तर मोरच्याला भात येईल. मोरचा मला समजत नाही, मला म्हणून मला फचित कवळ्या गोळ्या कर पटापट. केलं नाही. तर मित्रांनो आता काय करतो, या कवळ्या आहेत ना त्या फटाफट आम्ही गोळा करून घेतो. कारण का मग सगळे भारे बांधून तिकडे न्यायचे दुसरीकडे ठेवायला खळ्यामध्ये. म्हणजे जोडायचे अजून आमचं भात, पण संध्याकाळी फुल पार्टी मला पार्टीमध्ये नाही घेतलं ना, तुम्हाला घरात नाही घेणार. मग ना याला अडका नाही वय अशी बांधून खालेली. मी का तुम्हाला राक्षस दिसते का? हडका खाईल मी. या अशा आमच्यात कवळ्या जमा करायला लागतात. आणि असं घेतात आणि असं ठेवतात. आणि एक मग घरी जातो आणि संध्याकाळच्या पार्टीची काय व्यवस्था ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो पार्टी करायची होती म्हणून काम असं केलं की राप सगळा उरकून टाकला. मित्रांनो आमचा गोळा करून झालाय. आता आम्ही चाललो जेवायला. गिळायला गिळायला
गिळायला काय होतं? चला आता मित्रांनो, हे कवळ्या गळा जमा करून झालेत, तर आता जातो घरी, जेवतो आणि सरप्राईज आहे, मला पण पार्टी. नाही तुला नाही. तर चला मित्रांनो, सगळे पाणी पिऊन झाले, आता निघतोय आम्ही घरी. तर घरीच जाऊन तुम्हाला भेटतो. व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करत राहा. आज बघू कसं काय दिवसभरात काय काय कसं काय होतं. बायको काम करती है. माझी बायको बिलकुल काम ना करीत, तुम देखला वया तेल मासे कैला. तर चला आता घरी भेटू. नार बिचारे काम करीत. बोल माझी लाडकाची बायको. माझी लाडकी बायको आहे, माझी एकच बायको. माझी इतना क्या टाइम लग रहा है, इतना क्या टाइम लग रहा है बोलने को. हे मारला बायको मारी ते दुसरीच बायको करीत थांबता मारे ना. माझी कामाची बायको आहे. तर चला आता जाऊ घरी. तर मित्रांनो, यांची प्लॅनिंग बघ काय चालले. ए गपरा तुम्ही. निहार प्लीज आईला तू सांग की मामी ना भांडी घासायला बसली होती, पण मामानी घासू नाही दिला त्याला, नाही तर आई मला ओरडणार. सांगशील ना? नाही ओरडणार. तू सांग ना. मित्रांनो, हे दरार आहे हा. मला मजा येते. आता काय म्हणजे काय घाबरते की आता भांडी राहिली होती, पण मी तिकडला कवळ्या जमा करायला घेऊन गेलो ना, तर ती बोलते की आई ओरडणार, पण आई बघत होती तर नाही ओरडणार. तर ही घाबरते की आई वरडली, मग वरडून मग पक्की भांगड ना, मी तुमको नाही छोडेगी. नाही नाही. मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलोय, फ्रेश झालोय आणि आता आई वगैरे जेवण काढते सगळ्यांसाठी. मस्त डाळ आहे आणि भात आहे आणि भाजी आहे. तर मित्रांनो, कसं आहे, जे पण येतात ना शेतावरती, तर ते फ्रेश व्हायला गेले घरी, म्हणजे असं त्यांना घरी घेऊन जावं लागतं. तर चला आम्ही पण आता फटाफट जेवण करून घेतो मस्तपैकी आणि तुम्हाला भेटतो पार्टीला डायरेक्ट. घरी आलो तसं मित्रांनो, सगळे जेवायला बसले होते मस्तपैकी. मी आणि सिम्मी पण खात होतो, पण मी कमी खाल्ला कारण आम्हाला करायची होती पार्टी. A few moments later. तर मित्रांनो, शेताचं काम करून बायकोला घरी सोडून आलो पार्टी कराय. मग तुम्हाला टाकते तो फुल बिर्याणी ताव मारून चिलकल पांडू. तर मित्रांनो, कसं चारचूर खाऊन घेऊन पक्की पोरा जमल्या. मित्रांनो, 1 लाख जे फॉलोअर झालेत आमचे फॅमिली, त्याची पार्टी आहे का? त्याची पार्टी बिर्याणी पार्टी, बरोबर ना? काय रे भाई, जोरात का? जोरात. बाबू भाई, नील भाई क्या बोलता भाई? फुल पार्टी, फुल पार्टी है. छोटे बच्चे लोग की पार्टी. ताव मारून का माझं करू नाही सगळ्याला पार्टी. बिंदास का बिंदास. परत एकदा पार्टी देईन तुम्हाला. हेर पिसात का ना, हे पीस गवलं का तुम्हाला? मला गवलं द्या परत बिर्याणी. मित्रांनो, मला वाटत घरी जायलो ना, बायकोला रागावर त्याला आणलाय ना. कसं रात्र आहे म्हणून ना आणला, त्याला बोंधवायला लागलं घरी नेऊन. उदिश नाही तू काय आल त्याला. क्या बोलता भाई? फुल ऑन नाईट ऑन पार्टी. इकडे वेटिंगला भाई विजयाबाईने गाडी घेतली. कॉंग्रॅच्युलेशन, त्याची पार्टी आहे विजयानीने मिळून दिली. आणि आमचं हे दारू ना दाखवू शकतं, दारू नको. तर चला मित्र, आता आपू ताव मारून जाऊ मस्तपैकी. आमची क्रिकेट टीम आहे भाई, सगळ्यात फुल बिर्याणी पार्टी. काय तुषारबाई, आमच्या ऑटोवाले तुषारबाई. कॅस लगेच व्हिडिओ चालू झाला, कॅस फिरवायचं. बाकी काय नाही. पार्टी दिले, गाडी की पार्टी दे. गाडीच पार्टी काय मरके झाला. इकडे याने गाडी घेतली मित्रांनो. इकडे लवकर. ही पार्टी कोणा करून आहे? ही गाडीची पार्टी आणि बाईची 1 लाख खरा पचातूच नाही आणलं का? म्हणजे आमच्या दोघा करून पार्टी आहे काय रे बाय. बस विषय संपला. मित्रांनो, फुल तावात आहे आपली बिर्याणी. देख पीस, पीस दे काय पीस. कोण ओळखता मला? या बिर्याणी खायला नंबर द्या लागेल. तुझा अकाउंट भरलेला आहे, माझा खाली 2 माझ्या दोन. मा गरीब आवर माझा सगळा चोरीला जात.
मला उलाल पैसे मारा ना तुम्ही. एक गाडी बंद आहे. बिर्याणी खायला या. हा बिर्याणी होतो. आमचा कोण आहे हो जो रक्षा मॅन आहे आमचा. रक्षा मॅन हा रमेश ये काय कामाच ना नुसतं उन्हाळगिरी आणि पबजा खेळून जिंदगी ते मोबाईलची वाट लावून टिकला. त्यापेक्षा गाडी नेलीस ते चालत जेल असता हिच्या. काय रे गाडी जेल असतो ना गाडी चालत जातो. काय मोबाईल दिला काय फायदा. हे चालत जाता पबजी खेळून काय होणार आहे जिंदगीत. काय नाही होणार आपल्यासारखा वन मॅन शो. चला पटापट ही बिर्याणी खाऊन जाऊ मित्रांनो. लास्ट आव आहे अख्खा बिर्याणी बॉक्स खाता का खाशील तर वाल भाई टोप खतम. आणि चला आता आपू ये घरी जाऊ आणि बघू बायकोल राग बी झालाय का माहिती झाला बाय. लय भांडल मादल मग तुम्हाला दाखी तू. चलो गाइस टाटा बाय बाय. चाल. तर मित्रांनो आमची पार्टी बिटी करून झाली. मस्त बिर्याणी खाल्ली. तर आता सिम्मीचा फोन आलता. ती घरी बघू तिचा रिॲक्शन या. हे सिम्मी हे आम्ही बिर्याणी खाल्ली. ए बिर्याणी खाल्ली. हा तुला राग नाही आला काय. पता है ना मैं घाबरती हूँ तोफीक मध्ये. हा म्हणजे पार्टी केली मित्रांनो त्याचा राग नाही. तिला राग याचा आहे की ती घरी एकटी खूप घाबरत असते. तुम्हाला पण माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर ती घाबरते जास्त. तर रात्री कसं बेडरूममध्ये कोण नसलं की ती एकटी घाबरते. मग बिर्याणी खाल्ली आम्ही पार्टी केली त्याचा राग नाही आला. अरे थँक्यू सो मच. बघ कशी माझी बायको आहे. तुला मग बाहेर खाई ना. तुला मग बाहेर देईन ना खाया. पार्टी देईन बाहेर फेडून घे ना. हा हा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला. थोडा धांगडधिंगा होता इकडे तिकडं आणि स्टोरेज पण फुल होतं त्याच्यामुळे काय रेकॉर्ड करायला जमला नाही. पण बाकी काय बोलणार कवळ्या गोळ्या करायला गेलतो. रात्रीचे 10 वाजता ब्लॉग एंड करताय मित्रांनो. काय बोलू आता. काय नाही मित्रांनो आणि असंच प्रेम करत राहा. थोडा आज धांगडधिंगा ब्लॉग होता. मला गोळा करायला जमलं की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. पण हा साप नाही भेटला मला. हा या टायमाला साप नव्हते. सगळा एकदम क्लिअर होता कवळ्या आपल्या. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करू आणि पार्टी आमची बिर्याणीची कशी वाटली ते पण कमेंट मध्ये सांगा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.